राजा सुपात्र दया ठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराची. नमो नंताय शुद्धाय कूटस्थाय आत्मने नमः. प्रेमा बुद्धी विहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्य रस कल्लोळा शिवशक्ती स्वरूपिणी. अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेश नंदिनी. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू उतरील पहिलं पारू. ज्ञानदेव ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता तोडील भव व्यथा. ज्ञानदेव ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे जिवलक निर्धारे. ज्ञानदेव सेनामणे माझा ज्ञानदेव निधान दाविल निज खूण. ज्ञानदेव ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. म्हणती ज्ञानदेवे तुम्हायचे मज पामराची. काय थोरपण पायीची वहाण पायी भारी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे इतर तुलने काय पुरणे. तुका म्हणे नेणू युक्तीची या खोली म्हणून ठेविली पायी डोळी. म्हणून ठेविली पायी डोळी. यांचा राजा गुरु महाराज. म्हणती ज्ञानदेव तुम्हायचे. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. कला कुसरी पाही नेणो बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबोज तेजस्फुरति प्रदेशं. विदित्रादिदिव्ये सया सदा स्तूयमानं. समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं. गदाशंकर चक्रार्थी भरभावितांगं चिदानंद सौलक्ष नाट्य स्वरूपं. यमाविष्ट वेदांग योग प्रवीणं. समाधिस्तमूर्तिं भजे पांडुरंगं. समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानदेव महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्री कृष्ण जय नामदेव. ज्ञानेश्वर मॅडम मी फक्त तुमची थोडीशी कॉपी केली आहे. मला काही तुमची हे नाहीये पण मी प्रयत्न केला. खूप छान म्हणलं तुम्ही. मला असं वाटायला लागलं आता रोज सांगावं तुम्हाला प्रार्थना म्हणायला. काहीच हरकत नाहीये. काहीच नाही. छान वाटलं एकदम. मस्त म्हणलं. एक 5 ओळीचा रामाचा हे आहे अभंग मी म्हणून दाखवते. म्हणजे गाणंच आहे. म्हणा 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 म्हणा. छोटा हा मंत्र आधी जपावा. छोटा हा मंत्र आधी जपावा. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. वाल्याचा तो वाल्मिकी झाला. वाल्याचा तो वाल्मिकी झाला. राम ग्रंथ ही त्याने लिहिला. अंतरी त्याच्या
हा मंत्र होता श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. बिल्लीची ती उष्टी बोरे, बिल्लीची ती उष्टी बोरे, चाखियली ती रघुवीरानी, चाखियली ती रघुवीरानी. बिल्लीच्या अंतरी हा मंत्र होता श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. कपिसेनेने सेतू बांधला, कपिसेनेने सेतू बांधला, सागरात पाषाणही तरला, सागरात पाषाणही तरला. कपिच्या अंगी हा मंत्र होता श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. लंका जळाली दशाननाची, लंका जळाली दशाननाची, तुटी वाचली विभीषणाची, तुटी वाचली विभीषणाची. तुटीवरी त्या हा मंत्र होता श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. छान. जय श्री. किती सुंदर आहे. कुणाचं आहे हो? खूप माझ्या एक कुलकर्णी मॅडम म्हणून आहेत, आम्हाला संस्कृत शिकवायच्या त्या, सगळं रुद्र आणि हे, तर त्यांनी आमच्याकडनं हा म्हणून घेतला. कुठल्या गावाला? मी पुण्याला असते. पुण्याला असता. बरं बरं, ठीक आहे, छान, सुंदर. त्यांनाही नमस्कार वंदन सांगा. बरं, आता आज माझ्या मनात असं आलं, आत्ता तुम्ही थोडंसं ऐकलं ना, बहुतेकांनी असतीलच ना तिकडे आत्ता दासबोधाच्या याच्यावर. हो, ऐकलंय. बहुतेक जणी असतील. ऐकलं मी. हां, म्हणजे आता ती पुनरावृत्ती न करता त्याच्यातला उरलेला भाग आहे तो सांगते थोडासा, कारण आता तो काही पुन्हा तिकडं सांगितला नाही जाणार, रामरक्षेतला. आणि त्याच्या अगोदर आता कोणीतरी म्हणलं की मी पारायण वगैरे करते, तर इथेही अनायसा बालकांडाची प्रत होती आणि परवा मी पहिला अध्याय सुरू केला. म्हटलं तुम्हाला पण मूळ रामायण जे आहे ते थोडंसं एक अध्याय किंवा एक थोडासा त्यातला एक परिच्छेद का विना, काही श्लोक का विना ऐकवावेत आणि आपल्याला रामाची, रामायणाची आणि या सगळ्या गुणांची गोडी लागावी, आपण त्याची साधना करावी, हाच त्याच्या मागं उद्देश आहे. तर सुरुवातच अशी झालेली आहे रामायणाची. आपल्याला माहिती असेल की नारद मुनी हे वाल्मिकी ऋषींकडे आलेले होते आणि त्यावेळेला ते विचारतात, कोण? वाल्मिकी ऋषी नारदांना विचारतात की ह्या जगामध्ये, या सृष्टीमध्ये असं कोण श्रेष्ठ आहे? म्हणजे रघुवंशाला तिलकभूत कौसल्याच्या मनाला आत्ता जे आपण वाचलं ते, की आनंद देणारा दशरथ पुत्र, श्वेतकमला समान नयन असलेला असा जो राम आहे किंवा रावणाचा वध करणारा राम आहे, तो विजयी हो, असा पहिला नारदांनी किंवा पहिला एक श्लोक म्हटलेला आहे. तर तो मी म्हणून दाखवते अगोदर. श्री गणेशाय नमः. श्रीमद् रामचंद्राय नमः. जयति रघुवंश तिलक कौशल्या हृदयनंदनः नंदनो समः. दशवदन निधनखारी दाशरथी पुंडरीकाक्षः. नमस्तस्मै मुनीशाय श्रीयुताय तपस्विने सर्वज्ञानाधिवासाय वाल्मिकीये नमो नमः. म्हणजे वाल्मिकी मुनये नमः. ते लिहिताना त्यांच्या हातून नमू झालेलं आहे, मुनये म्हणायच्या ऐवजी. 14व्या वर्षी लिहिले हो समर्थांनी. तपस्वाध्याय निरतम तपस्वी वाग्विदांवरः नारदं परिपप्रच्छ
वाल्मीकि मुनिसत्तमः को यस्मिन् साम्प्रतं लोके सद्गुणैर्गुणवत्तरः धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्यवाक्यो दृढव्रतः उदाराचारसम्पन्नः सर्वभूतहिते रतः वीर्यवांशवदान्यश्च कश्चापि प्रियदर्शनः जितक्रोधो महान् कश्च धृतिमान् को न सूयकः क उदारः समर्थश्च त्रैलोक्यस्यापि रक्षणे कः प्रजानुग्रहः को निधिर्गुणसम्पदा समग्रारूपिणी लक्ष्मी कमेकं संश्रिता नरम् अनिलानलस सूर्येन्दु शक्रोपेन्द्रसमश्चयकः एतत् इच्छाम्यहं श्रोतुं त्वत्तो नारद तत्त्वतः महर्षे त्वं समर्थोऽसि ज्ञातुमेवं विधं नरं कालत्रयज्ञस्तच्छ्रुत्वा वाल्मीकिर्नारदो वचः श्रूयतामिति उपाम्यन्त्र्य तं ऋषिं प्रत्युवाचः वाचः बहवो दुर्लभश्चैव त्वयैते कीर्तिता गुणाः एकस्मिन् हि त्रिलोकेऽस्मिन् गुणा एते सुदुर्लभाः देवेष्वपि न पश्यामि कञ्चिदेभिर्गुणैर्वृतं श्रूयतां तु गुणैरेभिर्यो युक्तो नरचन्द्रमाः इक्ष्वाकुप्रभवो वंशो रामो नाम गुणाकरः एतैरभ्यधिकैश्चैव गुणैर्युक्तो महाद्युतिः संयतात्मा महात्मा च धृतिमान् द्युतिमान् वशी बुद्धिमान् नीतिमान् वाग्मी श्रीमान् शत्रुनिबर्हणः विपुलांसो महाबाहु कम्बुग्रीवो महाहनुः महेश्वासो महातेजा गूढजत्रुररिन्दमः आजानुबाहुः सुशिरा बलवान् सत्यविक्रमः समविभक्तांग स्निग्धवर्णः प्रतापवान् विशालाक्षः पीनवक्षा लक्ष्मीवान् शुभलक्षणः सर्वज्ञः सत्यसन्धश्च जितक्रोधो जितेन्द्रियः मनस्वी ज्ञानसम्पन्न शुचिवीर्यसमन्वितः रक्षिता सर्वलोकस्य धर्मस्य परिरक्षिता सर्ववेदाङ्गविच्चैव सर्वशास्त्रविशारदः सर्वशास्त्रार्थतत्त्वज्ञो नीतिमान् प्रतिभानवान् सर्वलोकप्रियो साधुरदीनात्मा बहुश्रुतः सर्वदानुगतः सद्भिः समुद्र इव सिन्धुभिः ससभ्यः समशूर सचैकः प्रियदर्शनः रामः सर्वगुणोपेतः कौशल्यानन्दवर्धनः समुद्रैव गाम्भीर्ये धैर्ये च हिमवानिव विष्णुना सदृशो वीर्ये बुद्ध्या तुल्यो बृहस्पतेः कालाग्निसदृशः क्रोधे क्षमया पृथिवी समः धनदस्य समस्त्यागे सत्ये धर्म इवापरः रमयामास सगुणैरुदारैस्तैरिमाः प्रजाः यस्मादतो रामैति नामैतत्तस्य विश्रुतं तमेवं गुणसम्पन्नं रामं सत्यपराक्रमं ज्येष्ठं श्रेष्ठगुणैर्युक्तं पिता दशरथसुतं. आता इथंपर्यंत मी फक्त सांगते की त्याची सगळे गुण सुरुवात कशी आहे. सगळेजण आपण रामाचं चरित्र ऐकतो. तर आत्ता सांगितलं तसं रामाचं पहिल्यांदा प्रार्थना केली की राम विजयी होवो म्हणून. आणि हा मुनींमध्ये श्रेष्ठ तपस्वी सर्वविध ज्ञानाचं आधार आणि निवासस्थान असलेल्या वाल्मिकी मुनींना नमस्कार असो, असे त्या दोघांचा वंदन अगोदर केलेलं आहे. आणि आता वाल्मिकी मुनी विचारतात नारदांना. नारद आलेले आहेत त्यांच्याकडे अचानक बरं का आश्रमामध्ये. आणि ते विचारतात, मी आता फक्त श्लोक आधी म्हटले पण अर्थ आता सांगते की स्वाध्याय करण्यामध्ये अत्यंत मग्न असणारा, शब्द ब्रह्माच्या ज्ञात्यामध्ये श्रेष्ठ असणारा, मुनींमध्ये वरिष्ठ अशा नारदांना वाल्मिकी मुनींनी विचारलं की हे महर्षे, यावेळी या भूतलावर गुणीजनांमध्ये श्रेष्ठ. आता सगळी विशेषणं बघा किती विचारलेत प्रश्न. सद्गुणांनी संपन्न असा कोण आहे? धर्माचं रहस्य जाणणारा, कृतज्ञ, सत्यवचनी, स्वीकृत व्रताचं काटेकोरपणे पालन करणारा, उदार आचरणाचे
आचरणानं संपन्न असलेला, सगळ्या प्राणीमात्रांचं हित साधण्यासाठी तत्पर असणारा, वीर्यवान, श्रेष्ठ दाता, ज्याचं दर्शन सर्वांना प्रिय आहे, असा क्रोधावर विजय मिळवलेला, महान बुद्धिमान, कोणाविषयी असूया न बाळगणारा. बघा किती प्रश्न विचारलेत. म्हणजे एकच मोठा प्रश्न आहे. जणू सद्गुण संपत्तीचा सागरच, सर्व प्रकारे लक्ष्मीनं ज्याचा आश्रय घेतलेला आहे, असा नर वायू, अग्नी, सूर्य, चंद्र यांच्या समान तेजस्वी कोण बरं आहे? त्याच्याविषयी पूर्णपणे सर्व काही ऐकू इच्छितो. अहो महर्षे, तुम्हीच अशा सर्व गुणसंपन्न नराविषयी जाणण्यास समर्थ आहात, असं नारदांनी म्हटलेलं आहे. आता वाल्मिकी मुनींचं म्हणजे वाल्मिकींनी ह्याला म्हणलेलं आहे, नारदांना म्हटलेलं आहे की तुम्हीच अशा नराबद्दल जाणण्यास समर्थ आहात. तेव्हा वाल्मिकींचं ते बोलणं ऐकून इतके गुण असलेले या जगात कोण आहे असा प्रश्न विचारला आहे. आपल्याला त्यातला एक गुण तरी लक्षात राहिला का सांगा तो? पण सगळ्या गुणांची यादी आहे. एवढे जर गुण आपल्याकडे घेतले, मी कधीतरी याची यादी तुम्हाला पाठवीन आणि आपण रोज त्याच्यावर टिकमार्क करू की यातला हा गुण आज माझ्याकडं आहे, हा गुण माझ्याकडं आहे. असे प्रश्न विचारल्यावर ते वाल्मिकी मुनींचं बोलणं ऐकून नारद आता उत्तर देत आहेत. त्यावेळेला सुद्धा ज्या जगात घडामोडी चाललेल्या होत्या ते ज्ञान असणारे हे हे आहेत, स्वतः नारद मुनी आहेत. आणि मग ते सांगतात की ऐकावं, मी सांगतो आता. आणि म्हणून ते म्हणतात की तुम्ही विचारलेले गुण एकाच्या ठिकाणी असणं अतिशय दुर्लभ आहे बरं का. पण सगळ्या गुणांनी युक्त असलेला एखादा मनुष्य त्रिभुवनात सुद्धा सापडणं अशक्य, कठीण आहे. अहो, देवांमध्ये सुद्धा सगळे गुण मला पाहायला मिळालेले नाहीत असं नारद मुनी सांगतात. आणि तरीही या सगळ्या गुणांनी संपन्न जणू काही नरचंद्रमा, जणू इक्ष्वाकू कुलातील राम हा फक्त या सगळ्या गुणांनी संपन्न असा म्हणजे गुणांचा सागर आहे. आणि त्याविषयी ऐकावं. ते ती जी सगळी विशेषणं आहेत ना संस्कृत, ती मला पाठ म्हणजे अगदी डोक्यातच ठेवावीशी वाटतात की सगळ्यात तेजस्वी आहे तो. आत्मसंयमी. मला खरं आजच्या व्याख्यानाची सुरुवात इथून करायची होती, पण एवढं सांगत बसीन तर माझा निम्मा वेळ त्यातच गेला असता. बुद्धिमान, जितेंद्रिय, नीतिमान, उत्तम वक्ता बरं का, सुंदर वक्ता, वैभवशाली, शत्रुनाशक, भरदार छाती असलेला. आता ते उरू, रघुत्तम, पातू, ते सगळे जे विशेषण आपण ऐकली सगळं ह्याच्याकडं आहे. हनुवटी सुंदर आहे, मांसल आहे, मोठं धनुष्य, महातेजस्वी किंवा अदृश्य संधी म्हणजे सांधे, आजानुबाहू, उत्कृष्ट मस्तक, बलवान, सत्याचरणी, प्रमाणबद्ध देहयष्टी, आजानुबाहू, ध्यायेत आजानुबाहू. म्हणून मला ते असं एकेकाचं तिथं सांगायचं होतं. उत्कृष्ट मस्तक जे शिरोमे राघव पातू, ते इथं त्याची लक्षणं सांगितलेली आहेत. बलवान, सत्याचरणी, प्रमाणबद्ध देहयष्टी, स्निग्धवर्ण म्हणजे काळा श्यामल असला तरी तो असा स्निग्ध होता, बघावंसं वाटत होता. प्रतापी, विशाल नेत्रांनी युक्त, धष्टपुष्ट वक्षस्थळ असलेला, लक्ष्मीवान, सगळ्या लक्ष्मी म्हणजे सौंदर्य होतं, धनवानही होता, शुभलक्षणांनी युक्त होता, सर्वज्ञ, सत्य प्रतिज्ञ, क्रोधास जिंकलेला. महत्त्वाचा तो आहे बघा, तो आपल्याला कधी जिंकता येईल तो बघूया. जितेंद्रिय, मनस्वी, ज्ञानसंपन्न, पवित्र, पराक्रमी असा आहे. आणि असा सर्व लोकांचा म्हणजे स्वर्गादी 14 भुवन आहेत ना, खाली 7 वर 7, तर रक्षक, या सगळ्यांचं रक्षण करणारा, धर्माचा परिरक्षक आहे, सर्व वेदांगाचा जाणकार आहे आणि सर्व शास्त्रांमध्ये पारंगत आहे, सर्व शास्त्रातील गूढ तत्त्वज्ञानाचा ज्ञाता आहे, प्रतिभावान आहे, सर्व लोकांना प्रिय आहे, सज्जन आहे, बहुश्रुत आहे. आणि म्हणून जशा नद्या समुद्राकडे जातात तसे सज्जन नेहमी रामाजवळ जात असतात. तो सभ्य आहे, समदर्शी आहे, शूर आहे, प्रियदर्शन आहे, सर्व गुणांनी संपन्न आहे, कौशल्याचा आनंद वृद्धिंगत करणारा आहे, गंभीरपणाबद्दल समुद्रासारखा आहे, धैर्यात हिमालयासारखा आहे, पराक्रमाच्या बाबतीत विष्णूशी बरोबरी करणार आहे, बुद्धिमत्तेच्या बाबतीत बृहस्पतीशी तुलना आहे,
क्रोधामध्ये प्रलय काळातील अग्नीसारखा आहे. रावणाला म्हणून त्यानं क्रोध आल्यामुळंच म्हणा, म्हणजे क्रोध की त्याला योग्य ते शासन दिलंच पाहिजे ना. पण क्षमा करण्यासाठी पृथ्वीसारखा आहे, पृथ्वीची बरोबरी करणार आहे. धनाचा व्यय करण्याबाबतीत कुबेरा समान आहे, जे मग मगाशी आपण मागे सांगितलेलं आहे. रघुवंशातलं रघुचं जे हे आहे ते, की कुबेरापेक्षा श्रेष्ठ आहे तो. आणि सत्य बोलण्याच्या बाबतीत तर साक्षात दुसरा धर्मच. या सगळ्या गुणांनी युक्त असा तो प्रजेचं चांगल्या प्रकारे पालनपोषण करीत आहे. आणि म्हणूनच राम या उचित नावाने प्रसिद्ध झाला आहे. रमयती इति राम, की सगळ्यांना आनंद देणारा तो राम. आणि असा हा राम आपल्याला अनुभवायचा आहे, त्या रामापर्यंत पोहोचायचे. मग आता तो दशरथाचा श्रेष्ठ पुत्र आहे, ते बाकी सगळं आपल्याला रामायण. आणि नारदांनी काय केलं तर थोडक्यात सगळं रामायण त्याला तिथं सांगितलं, म्हणजे थोडक्यात तिथं त्याला ऐकवलेलं आहे म्हणूया आपण. आणि मग सगळं म्हणजे ज्याला आपण थोडीशी ट्रेलर म्हणतात ना, तसा तो सुरुवातीचा पहिला सर्ग आहे. त्याच्यात त्यांनी सगळं सांगितलेलं आहे, की त्याचा राज्याभिषेक ठरलेला असताना कैकेयीनं राजा दशरथाकडे पूर्वी दिलेल्या वरांची मागणी केली. 2 वरांपैकी एका वरानं रामाला वनवास, दुसऱ्या वरानं भरताला राज्याभिषेक. हे जे सगळं माहिती आहे हे एका 50-60 ह्याच्यामध्ये श्लोकांमध्ये सगळं रामायण तिथं सांगितलेलं आहे बघा. आणि मग भरताला राज्याभिषेक मागून घेतला आहे. धर्माचरणी राजा दशरथ धर्मसंकटात सापडलेला. जी सगळी पुढं घटना आहे ना, ती खूप छान अशी सुरुवातीला, या बालकांडाच्या सुरुवातीला नारद वाक्य या नावाचाच सर्ग आहे. आणि त्यांनी सगळं सांगितलेलं आहे. मग त्या विदेहकन्येशी त्याचा सौंदर्यवती होती, तिची तर किती विशेषणं दिली आहे. तो माधुर्य संपन्न होती, सदाचारी होती. आणि रामाची पत्नी ही रामाच्या मागोमाग वनामध्ये गेलेली आहे, तेही सगळं सांगितलं आहे. ते दशरथ त्याचा पिता जो आहे, आणि पौरजनसुद्धा रामा मागोमाग जातात आणि दशरथ परत येतो. तर शृंगवेरपुरात गुहानं जे त्यांचं स्वागत केलेलं आहे. रामचंद्रांनी सारथ्यालाही आपल्या परत पाठवून दिलेलं आहे. मग नंतर सगळ्या ऋषींच्या भेटी झालेल्या आहेत भरद्वाजांच्या आश्रमात, किंवा नंतर गुहाचं पण सगळं वर्णन केलेलं आहे त्यांनी. चित्रकूट पर्वतावर गेले, चित्रकूटात रम्य पर्णकुटी बनवली. आणि पुत्रयोगाच्या दुःखानं विलाप करत असताना राजा दशरथ गतप्राण झालेले आहे. सगळे प्रसंग एकेका वाक्यात, एकेका श्लोकात सांगून टाकले. आणि वसिष्ठादी पुरोहितांनी समजूत घातल्यानंतर भरताला राज्यासनावर आरूढ होण्यास प्रवृत्त केलं. पण तरीसुद्धा महायशस्वी भरताला राज्याची इच्छा नव्हती. अशी भावंड जर आज जन्माला आली तर, पिता स्वर्गवासी झाल्यामुळं केवळ उपचार म्हणून स्वीकारलेल्या राज्याचा लोभ सोडून तो रामाला परत आणण्यासाठी, भेटण्यासाठी जातो. मग त्याच्याकडून त्या पादुका घेऊन येतो चिन्हांच्या रूपात. आणि पुन्हा पुन्हा आग्रह करून रामाने त्याला परत पाठवलेलं आहे. आपल्या अपूर्ण इच्छेसह भरत रामाच्या पादुका घेऊन येतो. त्याला खात्री होती की मी रामाला परत आणीनच. आणि रामाच्या आगमनाची इच्छा करीत, प्रतीक्षा करत तो नंदीग्राममध्ये राहिला. आम्ही जाऊन आलो बरं का, नेपाळच्या ट्रीपमध्ये असताना नंदीग्रामलाही जाऊन आलो. पण योगायोग असा की त्या दिवशी ते त्यांचं काय म्हणतात ना, होळीच्या नंतरचा दिवस आपला धुलीवंदन, पण तो तिथं हे होतं ना, ग्रहणाचा काळ होता ना. आणि त्यामुळं सगळी मंदिरं बंद होती. पण आम्ही पूर्वी ते सगळं बघून आले, पण त्या जागा पुन्हा पाहून आलो. आणि मग तिथं भरत गेल्यानंतर चित्रकूटावर नागरिक ग्रामस्थांचे वारंवार येणं जाणं असं होईल म्हणून रामांनी ती जागा बदललेली आहे आणि दंडकारण्यात प्रवेश केलेला आहे. आणि त्या दंडकारण्यात मग विराधाला ठार मारलं. पुन्हा रामानं शरभंग, सुतीक्ष्ण, अगस्त्य सगळ्या मुनींच्या भेटी घेतल्यात. अगस्त्य मुनींचे बंधू यांचं दर्शन घेतले. पुढे अगस्त्य मुनींच्या सांगण्यावरून ऐंद्र धनुष्य, अक्षय भाता त्यांना मिळाला आहे ना, त्याला बाणांचे 2 भाते त्यांनी स्वीकारले. आणि तिथेच वनवासी, आदिवासी यांच्यासह अत्यंत आनंदानं तो राहू लागला. विविध रूपं धारण करणाऱ्या राक्षसांना घाबरलेले ऋषीमुनी, ते मागं सांगितलं काल बघा कोणीतरी, की सीता जेव्हा म्हणते की कशासाठी तू धनुष्य घेऊन आता तुम्ही फिरतात,
तुम्ही तर आता वनवासात आलेला आहात. तेव्हा त्यानं मग त्या एक ठिकाणी ऋषींच्या हाडांचा डोंगर झालेला होता, तो दाखवला बघा सीतेला. हे पुढं आहे, पण मी आत्ता एकदम ते आठवलं की सगळे ऋषीमुनी त्या एकमेव शरण येण्यासारख्या त्या रामाला सगळे शरण आले होते. आणि म्हणून रामानं आपल्या भावाकडून लक्ष्मणाकडून इच्छानुरूप रूप धारण करणाऱ्या जनस्थान येथे राहणाऱ्या पहिला शूर्पणखेचं नाक म्हणजे ते विच्छेद केला, कुरूप केलं. आणि मग सगळ्या राक्षसांना खरं दूषणं रामायणातलं तुम्ही ऐकत असाल तर त्रिशिर या सगळ्या राक्षसांचा एकट्या रामानं युद्धात मारलेलं आहे. 14,000 चेष्टा नाही आहे एकानं हे सगळं करणं. सगळं 14,000 राक्षसांना त्यांनी ठार केलं. आणि ही वार्ता त्रैलोक्यात पसरली. आपल्या आप्तेष्टांचा वध झाल्याचं ऐकून सगळी नानाविध रूप घेऊ शकणारा बलवान रावण हा रागानं बेभान झालेला आहे. आणि मग त्यानं मारीच राक्षसाची मदत मागितली. मारीच्यानं सुद्धा खरं नाही नकार दिला होता, कारण ज्या वेळेला विश्वामित्रांनी यज्ञाच्या रक्षणासाठी नेलं आणि सुबाहू आणि मारीच्या दोघांनी त्याच्यात विघ्न आणली होती, त्यावेळेला मारीच्याला त्यांनी समुद्राच्या लांब असं भिरकावून दिलेलं होतं एका बाणाने आणि सुबाहूला तर ठारच मारलेलं होतं. म्हणून तो मारीच आता रावणाला सांगत असतो की तू मारू नको, हे करू नकोस, त्या सीतेला पळवून आणू नकोस. पण त्यानं अडवलं तरीसुद्धा रावणाला मारीच्याचं बोलणं पसंत पडत नाही. त्यानं डावललं, रामाच्या आश्रमाकडे गेला. मायावी मारीच्या रूपानं मग तो हरिण बनतो आणि आश्रमापासून दूर नेतो. मग सीतेला, देवकन्येसारख्या असलेल्या सीतेला अपहरण करण्याचं दुष्ट काम रावणानं केलेलं आहे. जटायूनं धाडसानं तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तोच जखमी झालेला आहे. मग जटायूला मृतच होतो, पण अगदी शेवटच्या घटका मोजत असतो तो. आणि मग सीतेचं अपहरण कळतं आणि इतक्या या दिशेला गेला एवढं कळतं त्याला. तेव्हा राम विलाप करू लागतो. आणि मग रामानं जटायूचे अग्निसंस्कार पित्यासारखं केले. पित्याचं करायला मिळालं नाही, पण रामाला जटायूचं करायला मिळालेलं आहे. आणि मनात सीतेला शोधत असताना रामाला दनूचा पुत्र, सामर्थ्यशाली भयंकर रूप घेतलेला असा एक कबंध राक्षस भेटतो. आणि त्या कबंधाला मारून त्याच्या दिव्य शरीराला रामानं अग्नी दिलेला आहे. तेव्हा कबंध स्वर्गाला गेला आणि जाताना त्यानं रामाला शबरीचा पत्ता सांगितला. म्हणाला, रघुनंदनाश धर्मपरायण शबरीच्या आश्रमाकडे अवश्य जा. महाराम जेव्हा शबरीकडे गेला, शबरीचं योग्य प्रकारे पूजन केलं. नंतर हे पंपा सरोवराच्या तीरावर हनुमान नामक वानराला भेटले. म्हणजे ह्या एका सर्गामध्ये सगळं रामायण कसं आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते, बाकी वाचलं नाही आता. आणि मग हनुमानाच्या सांगण्यावरून सुग्रीवाची भेट घेतली. रामानं सगळं काही सुग्रीवाला सांगितलं. मग वानरराज सुग्रीवानं रामाची कथा ऐकून घेतली आणि आपल्या शत्रूचं म्हणजे वालीनं ते त्याची बायको हरण केलेली आहे सगळं वालीचं बलाचं वर्णन केलं आणि वालीच्या वधाची प्रतिज्ञा केली रामानं. आणि सुग्रीवाला रामाच्या बलाविषयी शंका वाटत होते म्हणून एका बाणातनं त्यांनी 7 ताडवृक्ष असे हे केलेले असतात, म्हणजे त्या पर्वतांनाही झुकवलेलं आहे आणि 7 ताडवृक्षांना एका बाणाने त्यांनी छेदलेलं होतं. तर असा तो सुग्रीव आश्चर्यचकित झालेला आणि रामाच्या कार्यानं मनातनं प्रसन्न झालेला. म्हणून त्यांनी रामाशी मैत्री केली. आता मैत्री करताना सुद्धा मूळ रामायणात इतकं सुंदर वर्णन आहे की अग्नीच्या साक्षीनं, आपल्याकडे जे अग्नीच्या साक्षीनं विवाह होतात ते होतात, तशी मैत्रीसुद्धा अग्नीच्या साक्षानं केलेली होती. मग सुग्रीवानं पुन्हा एकमेकांमध्ये नियम अटी घालून दिले आणि किष्किंधा गुहेत ते गेलेले आहेत. मग सुग्रीवानं मोठी गर्जना केली. वाली जागा झाला. मग त्याला त्यांनी मंत्रण दिल्यासारखं दिलेलं आहे आणि युद्ध करताना सुग्रीव म्हणजे ह्याला वालीला रामाने मारलं आणि सुग्रीवाला राज्य दिलं. म्हणून दातारम सर्व संपदांमध्ये मला हे सांगायचं होतं. किंवा 4 दिशांना मग सुग्रीवानं सहाय्य केलं. सगळीकडे वानर पाठवलेले आहेत. मगरी सुसरींचं वास्तव आणि हनुमान 100 योजनं दूर असलेला असं सागर ओलांडून गेलेला आहे. महत्त्वाचं ते त्याचं कार्य आहे. लंका नगरीला पोहोचलेलं आहे. अशोक वाटीत सीतेला भेटलेलं आहे रामाचं ध्यान करत असणाऱ्या, आणि ते पटवून देण्यासाठी ती अंगठी दिलेली आहे. मंत्रीकुमारांची हत्या, 5 सेनापती आणि 7 मंत्रीकुमारांच्या हत्या केल्यात. अक्षय कुमाराचा पिट्टा पाडला, स्वतःला बंदी करून घेतलं
ब्रह्मदेवाच्या वरदानानं स्वतः ब्रह्मास्त्राच्या पाशातून मुक्त झालेलं असतानाही आपणाला बांधणाऱ्या इंद्रजित राक्षसाचा अप्रात्यनं सहन केला आणि मिथिलेश कुमारी सीतेचं ठिकाण सोडून सगळी लंका जाळलेली आहे. तो तर प्रसंग असा छान आहे बघा मूळ रामायणात, की तो शेवटी कपी तो कपी ना, आणि मग एकदम सगळी लंका जळल्यानंतर त्याला लक्षात आलं की अरे मी वानर रूपाचंच सार्थक केलं, पण आता जर त्या सीतामाईला काही झालं असेल तर, आणि म्हणून तो त्या ठिकाणी परत येतो तर सीता सुरक्षित असते. अर्थात ती सगळी दैवी रामाचीच कृपा आहे. पण मग शेवटी तो संदेश त्यानं दिलेला आहे. रामाला प्रदक्षिणा घालून पुन्हा सीतेचं दर्शन घेतलं, म्हणजे असं सांगितलं आहे की तिथं प्रदक्षिणा घातल्या आणि मग सुग्रीवासह रामानं महासागराच्या किनाऱ्यावर जाऊन सूर्यासमान तेजस्वी बाणानं समुद्राला क्षुब्ध केलं. तेव्हा समुद्राच्या सांगण्यावरून रामानं नलाकडून सेतू बांधलेला आहे. त्या सेतूच्या मदतीनं लंकेत जाऊन राक्षसराज रावणाला मारून राक्षसराज बिभीषणाला लंकेच्या राज्यासनावर बसवलं, अभिषेक केला. आणि रामाच्या या कार्यामुळं इंद्रनगरीतील देव, ऋषीमुनी सर्वजण अतिशय आनंदित झाले. त्यांनी रामाचं अभिनंदन केलं, त्याची पूजा केली आणि यामुळं रामही आनंदित झाले, कृतकृत्य झाले. देवांकडून वर मिळवून सीतेला घेऊन पुष्पक विमानातून नंदीग्रामाला आलेले आहेत. आणि नंदीग्रामात आल्यानंतर रामानं आपल्या भावासह स्वतःच्या जटा, कारण त्याही म्हणजे लक्ष्मणाच्या तर होत्याच होत्या, पण भरत आणि शत्रुघ्नांनी तशीच स्वतःची अवस्था केलेली होती. आणि सीतेला परत मिळवून राज्याची पुन्हा म्हणजे राज्याचा स्वीकार केलेला आहे. रामानं विविध प्रकारचे यज्ञ केले, सर्व शत्रूंचा नाश केला. ते दातारम सर्व संपदांमध्ये रामायणात किती दानं केली त्यांनी, किती प्रकारचं सगळ्यांना दिलेलं आहे. आणि पित्याप्रमाणेच प्रजेचं पालनपोषण करून प्रजेला सुखी केले. दशरथांनी खूप सुंदर असं राज्य हे केलेलं होतं. आणि मग हा राम नरेश झाला, राजा झाला. या सगळ्या गोष्टींच्या प्राप्तीमुळं लोक आनंदित झाले, समृद्ध झाले, कारण त्यांचा राम अत्यंत धर्माचरणी होता. त्यामुळं सर्व प्रजाही स्वस्थ, आरोग्यसंपन्न, दुष्काळापासून मुक्त, कुठेही पुत्राच्या मृत्यूचं दुःख नव्हतं. हे केवढं कौतुक आहे मला सांगा तुम्ही. ही सगळी त्याची साधन आहे, सगळी तपस्या आहे. सगळ्या स्त्रिया पतिसेवेत रममाण होत्या. मला हे फार आवडलं बघा त्यावेळेला. आणि ते असं सांगायचं होतं की दातारम सर्व संपदाम. अहो, स्त्रीला सौभाग्य अक्षय मिळणं याच्यासारखी दुसरी संपत्ती हवी असते का हो कुठली? काही नको असतं. कुणी अनाथ नव्हतं, सगळेच अनाथ होते. विधवा कुणी नव्हत्या, अज्ञानी कुणी नव्हते, वाऱ्या वादळाचं थोडंही भय नव्हतं, कोणीही पाण्यात बुडून मरत नव्हते आणि कृतयुगाप्रमाणे कोणीही भुकेनं व्याकुळ नव्हते. रामराज्यात कुणी अनाथ नव्हते, ना अज्ञानी कंजूष नव्हते, ना आजारानं पीडित. मला सांगा रामराज्य म्हणजे काय हे जर आजच्या सगळ्यांना समजून सांगितलं, जे सारखे आंदोलनं करतायत, जे दुष्टपणा करतायत, त्यांनी ह्या रामराज्यासारखं प्रत्येकानं जर वागायचं ठरवलं तर किती चांगलं होईल. मग रामानं शेकडो अश्वमेध यज्ञ केले, विपुल प्रमाणात धन, सोनं, नाणं, दान सगळं केलेलं आहे. शेकडो हजारो गाईंचं दान केले आणि अनेक राजांना जिंकून मांडलिक करील, आपल्या राज्यात चातुर्वर्ण्य व्यवस्था सुरळीत करेल. आता करेल म्हणतायत बरं का ते. आणि 11,000 वर्ष उपभोगेल, राज्य उपभोगेल आणि विष्णू लोकाला परतेल. हे वाल्मिकी मुने मला विचाराल तर सर्व गुणसंपन्न, श्रीमंत, पराक्रमी असा हा राम आहे. एका सर्गात 93 म्हणजे 96 श्लोक आहेत आणि अजूनही पुढं आहेत. 101 पर्यंत आहे. 4-5 श्लोक फक्त राहिले तेवढे सांगते. आणि मग हे नारदांचं बोलणं ऐकल्यानंतर बरं का पुढचा प्रसंग सांगते आणि मग आपण आता विश्रांती घेऊया. की वाल्मिकी मुनी म्हणतात, देवर्षी माणसांमध्ये दुर्लभ असलेले हे सगळे गुण जे आपण आत्ता सांगितले ते सगळे रामामध्ये एकवटलेले आहेत. हे आख्यान खरोखर आयुष्य, यश, कीर्ती वाढवणार आहे. आणि जो हे आख्यान पठण करील, जो सर्व पापांपासून मुक्त होईल. आख्यानाचं पठण, अध्ययन, श्रवण, कीर्तन पुण्यमय आहे. हे सर्व जो करेल तो आपल्या पुत्र, पौत्र, स्वजन यांसह पाप, अनिष्ट यापासून मुक्त होईल. आणि या आख्यानाच्या वाचनानं रामायण ऐकवल्याचं पुण्य सारखंच आहे.
जो हे आख्यान श्रद्धायुक्त अंतःकरणानं विद्वानांमध्ये पठण करील, आपण सगळे विद्वान आहोत असं समजूया, तो ब्राह्मण वाणीवर वर्चस्व संपादन करेल, आता मलाही हे प्राप्त होईल, क्षत्रिय पृथ्वीचं पालन करील आणि वैश्य व्यापाराचं चांगलं फळ मिळवील बरं का. आणि शूद्रानं जरी हे आख्यान ऐकलं तरी तो महानत्वास प्राप्त होईल, त्याला सुद्धा महानता प्राप्त होईल. असा हा पहिला आदिकांडातला नारद वाक्य नावाचा एक संग्रह सर्ग आहे. एवढ्या एका सर्गामध्ये सगळं रामायण झालंय, सगळं रामायण सांगितलं. आता तुम्हाला माहिती असेल की वाल्मिकी ऋषींनी हे रामायण कसं रचलं हे ऐकलं, पण ऐकल्यानंतर ते वाल्मिकी मुनी एके दिवशी शिष्यांसह नारदांचं बोलणं ऐकून आश्चर्यचकित झाले. रामाला त्यांनी मनोमन पूजलेलं आहे. राम भेटलाय का त्यांना? नाही. शिष्यांसह नारद वाल्मिकी मुनींची म्हणजे नारद वाल्मिकी मुनींची नारद आणि वाल्मिकी मुनींची विधिवत पूजा केली. त्या वाल्मिकी मुनींनी योग्य पद्धतीनं पूजन केले नारदांचं, आणि नारदांनी वाल्मिकींना निरोप दिला, ते घेतला आणि निघाले ते. आणि अनुज्ञा मिळताच त्रैलोक्याच्या प्रवासाला निघाले. नारद मुनी गेल्यानंतर मुनिश्रेष्ठ वाल्मिकी लगेच घटना घडली, तमसा नदीच्या तीरावर स्नानासाठी गेले. आणि ज्या नदीच्या तीरावर येऊन तीर्थासमान पवित्र असलेल्या अशा त्या जलाला अवलोकन करतायत, जवळच असलेल्या शिष्याला म्हणतात, त्या शिष्याचं नाव आहे बरं का, भरद्वाज. हे भरद्वाजा, सूक्ष्म वालुकामय असं तीर्थ अवलोकन कर. वाळूनं पाणी स्वच्छ राहतं आणि सज्जनांच्या मनाप्रमाणे यातील जल अत्यंत सुखद सूक्ष्म वालुकामय असं आहे, स्वच्छ आहे. तर या तमसेच्या तीर्थामध्येच मी आता स्नान करतो. छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा वाल्मिकीने नंतर कशा छान हे केल्या. तर तू आश्रमात जाऊन माझी वल्कलं लवकर घेऊन ये, वेळ वाया घालू नको. आणि तो आलेला आहे. तो वल्कलं घेऊन येतो भरद्वाज, आणि ती वल्कलं घेऊन गुरूंना दिलेली आहेत. वाल्मिकींनी स्नान केले आणि शिष्याच्या हातातून वल्कलं घेऊन ती परिधान केली. वाणीनं जप केला, तमसेच्या पवित्र उदकानं पितरांना तर्पण केलं आणि तमसा नदीचा परिसर निरीक्षण करत असताना ते फिरत होते. आणि तेवढ्यात एक सुंदर असं क्रौंच पक्ष्याचं जोडपं दिसलं. आता ही सगळ्यांना कथा माहिती आहे, पण सुरुवात कशी रामायणाची झाली ती मला फार आवडते. आणि ते जोडपं दृष्टीस पडलं. छान असं ते विहार करत होतं. दोन्ही पक्षी मधुर असं बोलत होते एकमेकांना. म्हणजे नवरा बायकोनी कसं वागावं याच्यासाठी हा एक छान धडा आहे बघा. आणि त्याच वेळी वाल्मिकी मुनींच्या जवळ असलेल्या एका पापी विचाराच्या, सर्वांशी अकारण वैर करणाऱ्या पारध्यानं, निषाद म्हणलेलं आहे त्याला, पारध्यानं जोडप्यातील एकावर बाण मारला आणि त्याला ठार केलेलं आहे. आणि त्यानं ठार केल्यामुळं सर्वांग त्याचं रक्तानं माखून निघालं. जमिनीवर तो तडफडत होता. त्या पतीला, म्हणजे त्या पुरुष नराला त्यांनी मारलेलं आहे. आणि ती क्रौंच पक्षिणी इतकी दुःखानं आर्त होऊन आक्रोश करत होती, स्वतःभोवती गरागरा फिरू लागली. आणि अशा प्रकारे त्या वनात निषादानं त्या पक्षाची क्रूर हत्या केलेली पाहून वाल्मिकी मुनी अतिशय दुःखी झाले. त्यांना त्याची दया आली त्या स्त्रीची. आणि दुसऱ्याचं दुःख जाणणारे दिव्यश्रेष्ठ धर्मात्मा वाल्मिकी आक्रोश करीत असलेल्या पक्षिणीला पाहून आणि तिची दया येऊन त्याला म्हणतात, मा निषाद प्रतिष्ठाम अगमहा शाश्वती समाह यत्क्रौंच मिथुनादेकम अवधी काममोहितम. 2 ओळीचा श्लोक आहे की अरे दोघंजण एकमेक काममोहित असताना तू दुष्टपणानं त्याला मारलेलं आहे, तेव्हा तुला कधीही प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही. मा म्हणजे नाही, नको. निषाद प्रतिष्ठा अगमहा, तुला प्रतिष्ठा कधीही मिळणार नाही. का नाही मिळणार? तू तो काममोहित प्रेमाने भारलेल्या अशा पक्ष्यांच्या जोडीतल्या एकाला ठार मारलेला आहेस. आणि मग
ते आले आपल्या आश्रमात परत आले. पण मनात चिंतन सुरू झालं की अरेच्या पक्षाच्या शोकानं दुःखी होऊन मी काय बोललो. आता ऋषी म्हणल्यानंतर ते शांत हवेत, सहनशीलता पाहिजे त्यांच्याकडं. त्यांनी असा शाप द्यायला नको होता. आणि म्हणून ते त्या भरद्वाजाला म्हणतात की अरे दुःखाच्या आवेगानं मी हे काय करून बसलो. हा 4 चरणाचा समान अक्षर असलेला हा श्लोकच आहे. श्लोक म्हणजे 4 चरण असतात, त्याला श्लोक असं म्हणतात. आणि ते ऐकून तो भारद्वाज अत्यंत प्रसन्न झाला आणि तो म्हणतो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पण त्यानं गुरूंबद्दल आदर व्यक्त केला की आत्ता जसं त्या ताईंनी त्यांच्या गुरूंचा आदर व्यक्त केला की ते जे काही काव्य त्यांनी ऐकवलं तसं त्या 2 ओळीमध्ये त्यांना काहीतरी त्यात भावलं. आणि असं करत करत ते आश्रमाकडं परत आलेले आहेत. आता उद्या आपण पुन्हा त्याचा भाग बघूया. पण ते आश्रमात परत आल्यानंतर ते नुकतेच तिथे बसलेले आहेत. भारद्वाज जल घेऊन आलेला आहे आणि तेवढ्यात सृष्टीकर्ता ब्रह्मदेव साक्षात वाल्मिकींना भेटण्यासाठी आले. आणि नारदाची भेट पहिल्या ह्याच्यामध्ये झाली आणि याच्यामध्ये दुसऱ्यामध्ये आता हे ब्रह्मदेव स्वतः आलेले. आता ब्रह्मदेव आल्यावर वाल्मिकी त्यांच्यापुढे साष्टांग नमस्कार म्हणजे आधी उभे राहिले, त्यांना वंदन केलेलं आहे. आणि मग परत त्यांचे पाद्य अर्घ्य सगळं देऊन, आसन देऊन, चंदनाची उटी लावून सगळी पूजा केली, पूजन केलेलं आहे. आणि प्रणाम करून ते ब्रह्मदेवाला सगळं क्षेमकुशल विचारत आहेत. मग त्यांना छान आसनावर विराजमान केल्यानंतर आसन ग्रहण करण्यासाठी आज्ञा केली, विनंती केली त्यांनी ब्रह्मदेवाने वाल्मिकींना. आणि ते म्हणतात की तुम्ही आज असे हे का दिसतंय, अस्वस्थ का दिसतंय. तेव्हा त्यांनी तो प्रसंग सांगितला की अहो ब्रह्मदेवा काय सांगू, मला त्या क्रौंच पक्ष्यांच्या घटनेमध्ये मी मग्न होतो आणि हा असा प्रसंग विनाकारण निरपराधी मनोहर कलरव करणाऱ्या क्रौंच पक्षाचे प्राण गेले हो. आणि मग ब्रह्मदेवानं त्यांची मनस्थिती जाणली आणि ते म्हणले अहो तुमच्या मुखातून स्फुरलेला हा क्रौंच वधावर आधारलेला हा जो श्लोक आहे ना, हा स्वरचित छंदातून सरस्वतीच तुमच्या जिव्हाग्रावर बसलेली आहे. आणि त्यामुळं तुम्ही आता या श्रीरामाचं चरित्र लिहा. असं त्यांनी सगळं सांगितलं की तू त्या धर्मात्मा सद्गुणी बुद्धिमान अशा रामाचं निष्कलंक चरित्र लिही. तुम्ही नारदांच्या मुखातून सगळं जसं ऐकलंय तसं त्या चरित्राचं वर्णन करा. आणि तो गुप्त रूपानं जो सगळा वृत्तांत आहे हा ह्याच्यामध्ये येऊ द्यात. मग सगळे राक्षस सगळ्यांचं वर्णन त्याच्यामध्ये येऊ द्यात. आणि अशी अंकित केलेली ही जी तुमची कथा असेल, ही गोष्ट असेल, ही खोटी होणार नाही. बघा पूर्वी आम्ही एक श्लोक असे शिकवत होतो, ऋषीणाम पुनराद्यानाम, म्हणजे ऋषी जे बोलतात ती गोष्ट पुढं खरी ठरते. आणि आपण जे सामान्य लोक असतो आपण जे झालंय ते बोलत असतो, हा फरक आहे. तर ते ऋषींना ते सांगतात की तू जे लिहिशील तशी ती कथा घडेल. कारण आता शेवटी मी सांगत होते तो राम 11,000 वर्ष हे करेल, राज्य करेल, पुढं तो याला मारेल, त्यामुळं हे सगळं घडेल म्हणून होतं. आणि ते घडेल असंच यांनी सगळं लिहिलेलं आहे की असं असं घडेल आणि ते घडलं म्हणून हे रामायण वास्तवात आलेलं आहे. तेव्हा ते म्हणतात की तुम्ही तुमच्या इच्छेनं काहीही कुठेही भूलोकी किंवा स्वर्गलोकी ब्रह्मलोकी निवास कराल असं बोलून ब्रह्मदेव अंतर्धान पावले. आणि यातून ही रामकथा जन्माला आलेली आहे. त्यामुळं सगळे शिष्यगणही प्रसन्न झाले, सारखे तो श्लोक सगळे गायला लागले. आणि मग एकमेकांना म्हणायला लागले की वाल्मिकींनी म्हणजे आपल्या ऋषींनी क्रौंच पक्षिणीच्या दुःखानं दुःखी होऊन समान अक्षर असणारा हा 4 चरणांनी युक्त असा हा श्लोक रचलेला आहे. आणि म्हणून सगळ्या आपल्या शिष्यांनाही आनंद होतो. आणि हे जे रामायण आहे हे धर्म अर्थ काम आणि मोक्ष या 4ही पुरुषां प्राप्त करून देणार आहे. हे मला एवढं सगळं सांगायचं होतं. एवढं सांगून पुढे तिथं जाताच येणं शक्य नव्हतं. म्हणून रामायणाचं सार म्हणजे ही रामरक्षा आहे. आणि रामरक्षेचं सार म्हणजे त्यातला कुठलाही श्लोक घ्या तुम्ही,
तर असा हा ब्रह्मागमन किंवा ब्रह्माचं आगमन या नावाचा दुसरा सर्ग. असे 2 मी सांगितले की या सृष्टीची निर्मिती करणारा ब्रह्मदेव स्वतः वाल्मिकींकडे येतो. नारदांनी सांगितलेल्या सगळ्या रामाच्या गुणांचं वर्णन ऐकून वाल्मिकींना प्रेरित करतात की तुम्ही आता ही कथा लिहा. आणि नकळत जसं बघा आता तुम्ही आम्ही सुद्धा नकळत आपल्या हातून अशी काहीतरी निर्मिती होते. किंवा त्या जनाबाई असतील, आपल्या शांता शेळके असतील, दुर्गा भागवत असतील, या सगळ्यांच्याकडून जी निर्मिती झालेली आहे. कवयित्री तर भरपूर आहेत. आत्तासुद्धा परवा बघा कुणाचा तरी छान सन्मान झाला. तर आपल्याला माहिती नसतं. कालच मी ऐकलं, तो उल्लेख करायची राहिले. आदिवासीतल्या ज्या काही महिला आहेत, ज्याला आपण अडाणी म्हणतो, निरक्षर, एकही अक्षर लिहिता येत नाही, पण अशांनी रचलेलं काव्य, त्याच्यावर काल एक मी व्याख्यान ऐकलं ना, मगाच्या व्याख्यानात ते सांगायचं होतं की राम हा मनामनात, राम हा जनाजनात सगळ्यांमध्ये कसा रमलेला आहे किंवा वसलेला आहे. आणि इतकी सुंदर काव्यरचना काल ऐकायला मिळाली. तसंच हे रामरक्षा स्तोत्र आहे किंवा तसंच हे रामायण आहे की सगळ्यांच्या घराघरात तर गेलंच आहे, जनाजनात तर आहेच आहे, पण मनामनामध्ये सुद्धा आहे. आणि त्याचा आपल्याला होईल तेवढा आपण आस्वाद घेऊया. तुम्ही रामायणाचे वर्ग, म्हणजे वर्ग म्हणण्यापेक्षा जे आपले असतात वर्णनाचे महिन्यातून 1 दिवस, तर तेही ऐकत जा. आणि उद्याला आता थोडासा भाग असाच घेऊयात आपण, किंवा रामरक्षेवरचा काही भाग जो सांगायचा राहिला होता तो सांगीन. पण आज असं वाटलं की आपण रामाचं चरित्र हे ज्यांना शक्य आहे त्यांनी अगदी सविस्तर ऐकावं, वाचावं, त्याचं मनन करावं. आणि एवढी जी अशा रामाची गुणांची यादी रामायणात किती वेळा आलेली आहे. मला तेवढाच एक कार्य करायचं आहे खरं, की किती वेळा आलेली आहे. तसं युद्धकांडात शेवटी पुन्हा आलेलं आहे. सगळे लोक त्याच्यावर प्रसन्न होऊन असंच म्हणतात की असा आमचा राम आहे, तो आमच्यावर प्रसन्न होऊ देत. किंवा त्यांनी आम्हाला नाही का स्वर्गात जाताना सुद्धा पुन्हा त्यांना सगळ्यांना नेलेलं आहे, तर तो आपल्यावरही प्रसन्न होऊ देत. आणि आपण इथेच आता थांबूया. म्हणा, लास्ट प्रार्थना म्हणा. मी माझ्या वाणीला विराम देते. रामानी सगळं हे रामाला समर्थांना समर्पण करू. आणि तुम्ही मनापासून सगळं ऐकलंत म्हणून तुम्हालाही धन्यवाद देते. कोणी म्हणते प्रार्थना? दुसऱ्या कोणी म्हणा आता. सुमिताताई वगैरे म्हणा, उर्मिलाताई, कुणी म्हणा. एकदम सगळं शांत झाले. आवाज आला ना माझा सगळा? छान ऐकण्यात गुंग होतो आम्ही. नाही, मी हेच लावला नव्हता, मला वाटतं व्हिडिओ लावलाच नव्हता आज. तेच मी तुम्हाला म्हणणार होते, पण चालू झालं म्हणून गप्पा बसली. व्हिडिओ नाही तुम्ही ऑन केला ताई? हो ना, मी वरचा लावला होता, ह्याचा तो लावला.